तनावपूर्ण परिस्थिति में प्रसिद्ध शायर फकरे महाराष्ट्र राय हरिश्चंद्र साहनी उर्फ दुखी की पंक्तियां याद आती है। ना शिकवा अच्छा ना शिकायत अच्छी, जिस हाल में रहे वो हालत अच्छी। मैं उनके पावन स्मृति में वंदन करता हूं। मेरे पूज्य पिताजी, उनके पावन स्मृति में वंदन करता हूं। भाई साहब के पावन स्मृति में वंदन करता हूं। आज 28वां वर्ष हमारा और इतना अच्छा माहौल, ये सब कुछ आपकी वजह से। आप ही हमारे सबसे बड़ी ताकत है। आपका प्रेम, आपकी ताकत, आपका लगाव ही हमें एक कार्यक्रम करने की उर्मी और शक्ति हमेशा बढ़ाता रहता है। तो मैं तहे दिल से, जो अपनी संस्कृति है जिस पे सारी दुनिया नाच करती है, कि सर्वप्रथम हमारे जो पाहुने हैं, हमारे जो गेस्ट है, जो सबसे बड़ी हमको ताकत देते हैं, उनका मैं तहे दिल से नमस्कार करना चाहता हूं। 28 वर्षाच्या या कवितेच्या पाडवा कार्यक्रमामध्ये उपस्थित मंचावर दुःखी राज्य काव्य पुरस्कार विजेते प्रसिद्ध कादंबरीकार पानिपतकार विश्वास पाटील सर, सर्वांना ओळखीचे आणि त्यांची काव्य फार मशहूर आहे, नादू महानोर पुरस्कार विजेती मीनाक्षी पाटीलजी, आणि ज्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे ते सर्वांचे आवडते नायगावकर सर मंचा। अरे मी क्षमा चाहतो की वरुण राजाने जी आपल्याला मेहरबानी दिली, तर त्यांच्या अगोदर धन्यवाद करण्यास विसरून गेलो मी। चूक झाली असेल पहिले अगोदर त्यांच्या धन्यवाद। विश्वास पाटील सरांच्या हस्ते नायगावकर सरांना पुरस्कार आहे आज, तर मी चूक दुरुस्ती करतो। आणि त्यांच्याच हस्ते मीनाक्षी पाटील ताईंना आज नादू महानोर पुरस्कार आहे। तर सर्वांचे मी स्वागत करतो, मंचावर उपस्थित सर्वांचे मी स्वागत करतो। आणि थोडक्यात मी इतकं सांगणार आहे आपण सर्वांना, आता ये जो आग के शोले हैं, जहां वहां बरस रहे, इजराइल, अमेरिका, पता नहीं भारत भी उसमें जल रहा है, इनको तो बुझाने की ताकत है किसी न किसी देश के अंदर। पर आप जो कविता के अंदर अंगार लगाते हो ना, कोई मायकालाल पैदा नहीं, उसे बुझाने के लिए पैदा हुआ है। तर खरोखर आहे, मी सांगतो, इतके सांगणार आहे की हे जे कवी असतात, जे कविता करतात, आता आम्ही सर्व, आमचे आयडियल कोण आहे? विराट कोहली, नरेंद्रजी मोदी, सनी देओल। पण काही कालानंतर आमचे जे मुलं आहे, नातू आहे, ते त्यांना विसरून जाईल की त्यावेळेस त्यांच्या कोणी आयडियल असेल। आणि कोणाची जी कलाकृती आहे, प्रसिद्ध समोरलं चित्रकार असेल, ते संगीतकार असेल, त्यांना ऐकावं लागेल, ते कॅसेट आणावं लागेल, पाहावं लागेल। पण कवी लोक जे असतात ना, ते अजरामर असतात। तुम्ही ग्रेसला पहा, नादू महानोरला पहा, दुखी साहेबची तुम्ही कविता बघा ना, 200-300 वर्षांनंतर भी दुखी साहेबची शायरी ह्याच मंचावर दुखी साहेबाने, गोपालदास सक्सेना तर सर्वांना नाव माहीत असेल, उर्फ नीरज, ते नायगावकर सर इथे कार्यक्रमाला आलेले होते। त्यावेळेस माझे आजोबा दुखी साहेब ते या नगरीचे नगराध्यक्ष होते। आणि नीरज फार मोठे कवी, त्यांच्या भाषेत त्यांची कविता चालू होती आणि ते प्रत्येक कविता त्यांना सादर करायचे दुखी साहेब। आता दुखी साहेबने जेव्हा समारोप केला, त्यांच्या अध्यक्षीय समारोप, त्यांनी फक्त काही नाही म्हटलं, फक्त 2 लाईना विश्वास पाटील सर, दुखी साहेबाने नीरजजीला अर्पण केली। दुखी साहेबांनी इतके मोठे भारतातील साहित्य अकादमी, त्यांना किती पुरस्कार भेटलेले। तुम नाच करो हम पर, दुखी साहेब त्यांना काय म्हटले, तुम नाच करो हम पर कि हमने तुम्हें संवारा है। तुम नाच करो हम पर कि हमने तुम्हें संवारा है, तस्वीर आपकी पर इसमें हर एक रंग हमारा है। तर
ते नीरजजी उठले आणि त्यांनी दुबे साहेबाला प्रणाम केलं. तर शायर अजर अमर आहे म्हणून तर फार एक मोठा हे म्हणतात ना, जहाना पोहोचे कवी वहां पोहोचे रवी. तर मी सांगतो की सर्व जगावर कोणी राज्य करता असेल तर तो कवीच असेल, की कोणी बी त्याला विसरू शकणार नाही. या सदीमध्ये बी, दुसऱ्या सदीमध्ये बी, तिसऱ्या सदीमध्ये बी कवीला कोणी त्याच्या काव्यलेखनाला कोणी विसरू शकणार नाही. तर असे मोठे मोठे कवी आणि त्यांच्या आम्हाला एक संधी भेटली, आपण देतात, आपण आमची उर्मी वाढवतात, की हे आपण ज्यांच्या फार मोठी सेवा आहे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, असे प्रख्यात कवींना आपण बहुमान करावा जालन्याच्या नगरीमध्ये बोलून आणि त्यांना ऐकावं. ते सर्व तुमच्याही ताकदीमुळे ते शक्य होती. तर मी पुनश्च या सर्वांच्या पुरस्कार प्राप्त कवी नायगावकर सर, मीनाक्षी पाटील यांच्या अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि विश्वास पाटील सर, तुम्हाला तुमच्या हस्ते ते पुरस्कार वितरित होत आहे, ते बी आमच्यासाठी फार गौरवशाली बाब आहे. सर्वांच्या बी पुनश्च जास्त वेळ नाही घेत मी. हे कार्यक्रम आता पुढे मुख्य सुरू होणार आहे, पण त्याच्या अगोदर हे जे प्रेमायसेस कॉलेज हे जे आम्हाला उपलब्ध करून देतात ते आमचे आदरणीय काका पुरुषोत्तमजी बगडे, अध्यक्ष सचिव कुलचंदजी भक्कड, आमचे आवडते JS कॉलेजचे प्राचार्य अग्निहोत्री सर, त्यांच्या बी मी धन्यवाद देतो. आणि हे कार्यक्रम करण्यासाठी मागील 28 वर्षापासून आमच्या सोबत जुळलेले इथे सगळं व्यवस्था करणारे बंकट डेकोरेटर्स जे बंकटजी खंडेलवाल, साऊंड सांभाळणारे आमचे चाऊ राम नंदाल आणि आमचे मीडिया सगळं सांभाळणारे हेमंतजी ठक्कर इम्पॅक्टचे, त्यांच्या बी मी फार फार धन्यवाद देतो. आणि खास करून ही जी बातमी जालनानी पूर्ण महाराष्ट्र भारतभर जे पोहोचवतात ते सगळं प्रिंट मीडियाचे जितके माझे मित्र प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे मित्र प्रतिनिधी, सर्व पत्रकारांच्या मी मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. आणखी प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांचे या ठिकाणी आपण परिचय देणार होतो, पण कार्यक्रमात थोडासा बदल करण्याची विनंती वरून राजा सांगतोय, म्हणून आपण थेट पुरस्कार वितरण करणार आहोत. आता हा जो दुःखी पुरस्कार आहे, ज्येष्ठ साहित्यिक, कवयित्री, लेखिका मीनाक्षी पाटील यांना नादो महानोर राज्य साहित्य